हा धम्म सांगतो की आपण आज जे आहोत ते आपल्याच भूतकाळातील वर्तवणुकीचे फळ आहे आणि आपले भविष्य आपल्या आजच्या वर्तवणुकीवर अवलंबून असेल. बौद्ध धम्माची शिकवण असे सांगते की कारण आणि परिणाम हा वैज्ञानिक नियम मानवी जीवनात खूप महत्त्वाचा असतो. कारण आणि परिणाम एक अशा वर्तुळात फिरत असतात की पहिल्यांदा कारण केव्हा घडलं हे समजून येत नाही. प्रत्येक कारण आणि परिणामात रूपांतरित होत असतं आणि पुनश्च परिणाम कारण बनतो. हे चक्र अशा तऱ्हेने पुनरावृत्त होतं की कारण कोणतं आणि परिणाम हेच कळत नाही. हा एकमेव असा धम्माचा संस्थापक एखाद्या दंतकथेचा नायक नाही, तर तो एक महान गुरु आहे की जो या जगात प्रत्यक्षात जगला होता. त्याने कधीही एक अलौकिक माणूस म्हणून स्वतःला म्हणून घेतलं नाही, तर नेहमी त्याने स्वतःला एका सामान्य माणूस म्हणूनच समजले.